विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं. चला डॉक्टर कुलकर्णी आपल्या उपस्थितीने निभावलेली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांचं मानवी जीवनामध्ये असणारं स्थान या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. त्या ठिकाणी यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी हराळे साहेब यांचा देखील सन्मान आदरणीय दादांच्या शुभ हस्ते धन्यवाद दादा. यानंतर बापूंचे बालपणीचे मित्र शंकररावजी टोळणे आपणास विनंती आहे आपण 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या. सगळ्यांना होतं की मला बोलायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित सज्जन भाऊ शांता बाबूराव थोरात आणि त्यांच्या सौ मंगल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला. त्याचा तर पाऊल खणा म्हणजे काय तर आपण पाऊल चालतो त्यामध्ये निर्माण होणाऱ्या पावलाच्या खुणा. तर गुरुजींचं जर पाहिलं तर त्यांच्या अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी जो पुढचा मार्ग विकास केला त्या जे कार्यक्षेत्र निवडल्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण पाऊल खुणा म्हणतो. आपण जे पक्षाची झेप घेताना जी शक्ती देते ती माणसाला पुस्तके देतात. पुस्तके म्हणजे आनंदाचे सप्तरंग उधळतात आणि पाऊल खुणा हे जे प्रकाशित केलेलं आहे तर ते नक्कीच आपल्याला स्मरणीय आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चेमध्ये आपण एकदा गुरुजींशी चर्चा करत होतो. त्यांनी मला 2 काव्य म्हणून दाखवली. तर ती काव्य ऐकताना इतकं आपण रमून गेलो का जीवनाच्या जे काय खरं पुढं कसं यायचं यश कसं मिळायचं त्याचा एक संदेश त्यांनी त्यात दिलेला आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं सकारावजी भालेराव साहेब यांना विनंती आहे आपण 2च मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. या दरम्यानच्या काळामध्ये पोपटरावजी थोरात त्याचप्रमाणे देविदाजी भालेराव उल्हास करणे भाऊसाहेब बाळू भालेराव याचप्रमाणे मोठे मामा सर्वच मान्य मंडळी उपस्थित आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. यांचा 17वा त्यांची पत्नी सौमंगल यांचा 60वा वाढदिवस आपण साजरा करतो. या निमित्तानं बरेच वक्ते बोललेले आहेत. जो विषय आतापर्यंत चर्चेला गेला नाही त्याच विषयी मी फक्त बोलणार आहे. गुरुजी कसे घडले हे मला सांगायचं आहे. बुमरॅंग हा शब्द प्रत्येकाला माहित आहे. वाईट केलं आपण तर वाईट फळ त्याचं मिळतं हे त्रिकालबाजी सत्य आहे. या गुरुजींनी जे चांगलं केले ते मला सांगायचे आणि ते चांगलं केले त्यांना ते बुमरॅंग म्हणून मिळालेलं आहे. एक मुलगा एक मुलगी, मुलाला 2 मुली, मुलीला परत मुलगा आणि मुलगी याप्रमाणे त्यांचं कुटुंब आहे. परंतु आम्ही दररोज एकत्र वागणारी लोक आहोत ज्येष्ठ नागरिक संघात. त्यावेळेस या गुरुजींचं आयुष्य इतकं आनंदात आहे. वेळेवर जेवण, वेळेवर बसणं, वेळेवर उठणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे स्वतः मुलगा डॉक्टर. त्यामुळं या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही मिळवलेलं आहे. त्यांचा काव्यसंग्रह जो आहे तो मी वाचला. त्यामध्ये त्यांची 2-3 कविता ज्या आहेत, जीवनाचं सोनं, अन्नाचा महिमा, आपण जे अन्न वाया घालवतो त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. नशिबाची थट्टा, जुनी पिढी आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक मध्ये वारकरी समाजाचं वारकरी जायचं पंढरपुरी, आळंदी दर्शन, श्रीहरीची कृपा या कविता त्यांनी घातलेल्या आहेत. त्या कविता संग्रहामध्ये अत्यंत वाचनीय आणि स्फोटनीय जे आपण अनुभवतो याच कविता मांडलेल्या आहेत. या ठिकाणी त्यांना मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि त्यांची भाऊ जे 2 भाऊ, एक कैलासवासी मारुती, कैलासवासी पांडुरंग,
यांचं कुटुंबाचा सांभाळ त्यांनी अत्यंत सुरेख केलेला आहे. त्यांचे चुलत भाऊ पुतणे यांचाही सांभाळ त्यांनी केलेला आहे. मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की एक कुटुंब कसं असावं तर ज्यांना एक 50 वर्षापूर्वी खायला अन्न नव्हतं, पण आज सर्व कुटुंब सुव्यवस्थित आहे. आणि हा सर्व मान हा फक्त गुरुजींना जातो हे मला अभिमानाने सांगायचं. दुसरं, या ठिकाणी हरिभक्तपराय रामदास पालवेसर महाराज हे आलेले आहेत. मित्र फक्त त्यांच्याबद्दल एकच मिनिट सांगायचं, त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे आणि आपल्या गावात त्यांनी कीर्तन केलेलं आहे. या सद्ग्रस्ताचं चैतन्य महाराजांनी त्यांना पाठवलं असेल असं मला वाटतंय, कारण चैतन्य महाराज आले नाही म्हणून त्या तोलामुलाचा माणूस आज या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला त्यांचं पण ऐकायचं आहे. मला सांगायचं विशेष की या ठिकाणी जरी थोडा वेळ लागला तरी हरकत नाही. हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट लोकांमध्ये उत्कृष्ट कार्यक्रम होतोय, म्हणून जे बोलणारे वक्ते आहेत यांचं आपण शांतचित्ताने ऐकावं. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांचं नुकत्याच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन झालं ते सन्माननीय बाळासाहेब भेंडे पाटील, चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांचं शुभागमन या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं. त्यांचा सन्मान या ठिकाणी आदर्श शिक्षक आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष, राज्य पुरस्कार विजेते आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब कानडे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बाळासाहेबजी भेंडे, चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि खऱ्या अर्थानं थोडा विभागाचे प्रमुख सन्माननीय संतोषजी खराडे साहेब. कार्यक्रमाचा संरचित पाऊल पुन्हा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आणि श्री व सौ थोरात या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय अतिशय व्यासनीय असे व्यक्तिमत्व डॉक्टर पालवे शास्त्री महाराज, श्री व सौ थोरात, अखिल लोहार समाज संघाचे राज्याचे अध्यक्ष संदीपजी थोरात, या गावच्या प्रथम नागरिक उषाताई कानडे, नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते कारखान्याचे चेअरमन आदरणीय भेंडेजी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, थोरात परिवारावर अतिशय मनापासून प्रेम करणारे उपस्थित सर्व मंचर पंचक्रोशी असतील, कळम ग्रामस्थ असतील, सर्व त्यांचे मित्र नातेवाईक, या सर्वांचं मी थोरात आणि परिवाराच्या वतीने सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. आणि आत्ताच नुकते आढळराव पाटील दादा येऊन गेलेले आहेत आणि बेंडे साहेब पण आहेत तिथे. या सर्वांच्या वतीने मी पाऊल पुन्हा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. या निमित्ताने कार्यक्रमाची सुरुवात ज्या गणेश गायनाने झाली ते अतिशय सुंदर उपक्रम मला आवडला. की गणेश आराधना त्या दोन नातींनी केली आणि त्यानंतर गणेश आराधना झाल्यानंतर छोटस परंतु अतिशय मार्मिक असं कवी संमेलन देखील झालं. मी माझ्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये विसरून गेलो. या ठिकाणी अतिशय दिग्गज असे कवी मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी थोरात परिवाराच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. आपण कार्यक्रमाची रचना खूप सुंदर केली. गणेश आराधना घेतली, त्यानंतर प्रास्ताविक झालं, त्यानंतर कवी संमेलन झालं आणि त्यानंतर प्रत्यक्ष पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला. असा हा चढता क्रम हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाट्याला येईलच याची खात्री नसते, परंतु हा मान फक्त आणि फक्त आमचे मार्गदर्शक थोरात गुरुजींना या निमित्ताने मिळाला याचा मला आनंद आहे. तसं पाहायला गेलं तर मला यापूर्वी मी कळमला अनेक वेळा आलो. आमचे दुसरे मार्गदर्शक आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे कानडे तिन्ही बंधू आज या ठिकाणी दिसत आहेत ते बाळासाहेब कानडे असतील, विकास कानडे असतील आणि संतोष कानडे. मी कमलदाईच्या यात्रेच्या निमित्ताने सुद्धा अनेक वेळा कळमला आलेलो आहे, मुक्कामी राहिलेलो आहे. म्हणजे आम्ही हे तिन्ही
कानडे बंधू हे नेहमी आमचे सोबत, त्यामुळे इथला परिसर, मंचर परिसर असेल, त्याबरोबर कळंब परिसर असेल, चांदोली असेल किंवा अवसरी असेल, हा सगळा परिचित भाग आणि मला नेहमी वाटतं की हा पाणीदार भाग, हा पाण्याचा असणारा सगळा भाग, परंतु या पाण्याच्या भागामध्ये फक्त शेतीच फुलत नाही तर कविमन सुद्धा फुलतं. ते थोरात गुरुजींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना या निमित्ताने परिचित झालं. मला थोरात गुरुजींचा हा गुण माहीत नव्हता की गुरुजी आपण, बापू आपण कवी सुद्धा आहात. इतक्या तरल मनाचा माणूस वयाच्या 70 सुद्धा कविता करतो, ही फार मोठी, तसं पाहायला गेलं तर लोकांना स्मृती कमी कमी होत जाते आणि जे न देखे कवी ते देखे रवी असं म्हटलं जातं. तर ते बापूंच्या रूपाने त्यांच्या स्मृती पुन्हा जाग्या होत आहेत आणि त्या लिखित स्वरूपामध्ये कागदावर उतरत आहेत. यासारखं मोठं आपल्या सगळ्यांना मिळणारी ही खरी पाहायला गेलं तर हा लाभ आहे. त्याच त्या फायली आणि तेच ते काम आणि त्याच तक्रारी आणि असं वृक्ष वातावरण असणार ना आमचं सगळं. आणि एका प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला जातोय तर नक्कीच काहीतरी याच्यामध्ये जी किमान आमची विचारधारा बदलेल आणि एका चांगल्या लोकांचा सहवास, कवी मनाच्या लोकांचा सहवास या निमित्ताने मला मिळेल असं वाटलं. कदाचित त्यामुळेच बापूंनी मला या ठिकाणी बोलवलं असेल. त्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपला सहभाग असतो. याशिवाय ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आपण अतिशय उत्तमपणे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चांगला ज्येष्ठ नागरिक संघ आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सुरू आहे. हा सर्व सामाजिक वसा आणि वारसा आपल्याला नेहमी लाभत राहिलेला आहे. याच्या माध्यमातून आपण सेवेचं व्रत चालू ठेवलेलं आहे. आपल्या दोघांनाही उभयतांना उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीने शतायुष्य आयुष्य मिळो आणि निरोगी आयुष्य मिळो आणि त्या 100व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला इथल्या उपस्थित सर्वांना उपस्थित राहण्याचं भाग्य लाभो अशा प्रकारच्या शुभचिंतन या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि मी आपल्या सर्वांना दिलगिरी व्यक्त करून मला जवळपास 150 किलोमीटर पुढे जायचं असल्यामुळे आणि एका रिसेप्शनला सुद्धा जायचं असल्यामुळे आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. हराळे साहेबांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन त्या ठिकाणी 12वीला पहिल्या येण्याचा मान मिळाला, डीएड केलं. शिक्षक म्हणून सासवड नगरपालिकेमध्ये शिक्षकाची नोकरी केली, पण अभ्यासवृत्ती काही स्वस्त बसू देत नव्हती आणि म्हणून MPSCच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये प्रवेश केला. मग लातूर या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं, दौंडमध्ये गटविकास अधिकारी म्हणून काम केलं, भोरमध्ये गटविकास अधिकारी म्हणून काम केलं, सहसंचालक म्हणून पुण्यामध्ये काम केलं आणि आता सहसंचालक म्हणून OBC डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनामध्ये ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत. खरोखर हा माणूस एवढ्या लांबून बापूंच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून साहेबांचं मी उपस्थितांच्या वतीनं, थोरात परिवारांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण पुढील प्रवासासाठी त्या ठिकाणी भोजन करून मार्गस्थ व्हायचे विनंती आहे. आपण जायला आमच्या सभागृहाच्या वतीनं आम्हाला मान्यता देत आहोत. यानंतर आहे बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी बोलायचे आहे. त्याच्यामध्ये दशरथ भालेराव अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ असतील, त्यांच्या कुटुंबातील नवनाथजी थोरात असतील, हरिभाऊ बागुलकर असतील, सुरेंद्रजी डोके असतील, बाळासाहेब कानडे सर असतील, बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी बोलण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु वेळेचा विचार करून सगळ्यांचाच वेळ या ठिकाणी अनमोल आहे आणि म्हणून थोडासा आपण धावतं या ठिकाणी घेतोय. दरम्यानच्या काळामध्ये विजयजी थोरात साहेब, शिवे साहेब, आदरणीय वळसे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि यानंतर 3च भाषणं आपण या ठिकाणी घेणार आहोत. यानंतर मी आमंत्रित करतोय आदरणीय बाळासाहेब बेंडे पाटील, चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या शुभेच्छा आणि सदिच्छा कार्यक्रमाच्या निमित्तानं बापूंना प्रदान कराव्यात. यांचा 70वा वाढदिवस आणि त्यांच्या पत्नी सौ मंगला शांताराम थोरात
यांचा वयाचा 60वा वाढदिवस आणि त्याचबरोबर मला वाटतं लग्नाचा सुद्धा 43वा वाढदिवस असा हा त्रिवेणी संगम। आणि या सुंदरशा अशा कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सत्कारमूर्ती आणि आपण समोर उपस्थित असलेले गुरुजींवर आणि बाईंवर प्रेम करणारे नातेवाईक, मित्र, परिवार आणि सर्व हितचिंतक, गुरुजींच्या बाबतीत आपल्या समोर सर्वांना गुरुजींचा सर्व इतिहास माहिती आहे। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्व गुरुजींच्या बद्दल सविस्तर सांगितलेलं आहे। माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस खूप म्हणजे प्रत्येक जण, तुम्ही समोर बसलेले असेल, मी असेल किंवा व्यासपीठावर असेल, प्रत्येक जणाला पैसा कमवावा लागतोच। पैसा कमवल्याशिवाय गुरुजी गत्यंतर नाही, कारण उपजीविका पोटपाणी पैशावरच चालते। परंतु माणसाच्या आयुष्यात पैशाबरोबर खरी इस्टेट काय असते? समाजात तुम्हाला पैशाने मान्यता असतेच असते, परंतु खरी माणसाला स्वतःला खरी आपली इस्टेट काय असते? तर आपली सुसंस्कृत मुलं। आणि ती खरी इस्टेट गुरुजी तुम्ही कमवलेली आहे। मग तुमचा मुलगा तुम्ही डॉक्टर केला, मुलगी आरोग्य सेवेमध्ये आहे, सुनबाई सुद्धा तुम्हाला आरोग्याच्या क्षेत्रातली मिळालेली आहे। आणि म्हणून आयुष्याच्या या क्षणाला माणसाला सुंदर असं कुटुंब लाभणं ही खरी मोठी इस्टेट असते। आणि ज्यावेळेस शिक्षकी पेशाचं काम करत असताना तुम्ही तसं पाहायला गेलं तर खूप पिढ्या घडवण्याचं काम करता गुरुजींच्या माध्यमातून। कारण की एक शालेय शिक्षक ज्यावेळेस तुम्ही पहिलीपासून मुलं तुमच्याकडे येतात त्यावेळेस आई वडिलांपेक्षाही तुमची जबाबदारी जास्त असते आणि ती त्या कुटुंबातली मुलं घडवण्याचं काम गुरुजी तुमच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे। बरेचसे आज कदाचित तुमचे समोर इथं विद्यार्थी सुद्धा असतील की जे तुम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम केलं। आयुष्याच्या या अशा क्षणाला माणूस गुरुजी मला वाटतं तुम्ही रिटायर होऊन 2013ला काहीतरी रिटायर झाले तुम्ही। 31/12/2013ला तुम्ही रिटायर झाले। आज जवळजवळ 12 वर्ष झाले। आता रिटायर झाल्यानंतर माणसाला खूप माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतो। आमच्या सारख्यांचं सोडून द्या, आम्ही काय कधी रिटायरच होत नाही, आम्हाला रिटायरमेंट माहितीच नसते सामाजिक काम करणाऱ्या माणसाला। परंतु नोकरी धंदा करणाऱ्याला आणि त्या रिटायरमेंट नंतर ते 2013ला रिटायर झाले, त्याच्यानंतरचा 12 वर्षाचा स्पेल किंवा हा जो काळ आहे खूप मोठा काळ आहे। माणसाला खूप चुकल्यासारखं होतं। आयुष्यभर सर्व्हिस केल्यानंतर काय करायचं असतं प्रश्न पडतो। ज्या वेळेस माणूस रिटायर होतो नाही दुसरा दिवस ज्यावेळेस त्याच्या आयुष्यात भोगवतो त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला वाहून घेतलं, समाजासाठी वाहून घेतलं आणि आज अभिमानाने सगळ्यांच्या समोर हे पाऊल पुन्हा नावाचं तुम्ही काव्य संग्रह तयार केला। लिखाणाची आवड असल्यामुळं अतिशय चांगलं असं काम करता तुम्ही। आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने माधवसरांनी तुम्ही खूप चांगलं काम करता। त्या निमित्ताने एक तसं तरुण मुलांना म्हणजे शाळेमध्ये मित्र असतात, कॉलेजमध्ये मित्र असतात। म्हाताऱ्या माणसांना काय करायचं? कारण की त्याच्यानंतरच सगळं ज्यावेळेस तरुणपणातले मित्र आज काय हयात आहेत का नाही माहित नसतं, बालपणाचे मित्र हयात आहेत का नाही काय माहित नसतं। आता एक वेगळा नवीन ग्रुप तयार होतो आणि मग तसा तो सगळा तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला असा
ग्रुप तयार झालेला आहे आणि खूप चांगलं काम करतात. म्हणजे नुसतं एकत्र येतात, फिरायला जातात, मौज मजा करतात आणि सामाजिक काम सुद्धा करतात. साहेब यानंतर लगेचच आदरणीय बाळासाहेब पेठे चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याही वतीनं त्यांचे श्री साहेब सन्माननीय विजय थोरात साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी गुरुजींचा सन्मान होतोय. गुरुजींना विनंती आहे या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. आणि त्यानंतर काव्य मित्र प्रकाशन, त्याचप्रमाणे संत गाडगे बाबा विचार मंच यांच्याही वतीनं गुरुजींचा या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो. आपण सर्वजणच अतिशय या कार्यक्रमाच्या दृष्टीनं दुराशे असे मान्यवर आहात आणि म्हणून कोणाचा नाव वगैरे असेल तर दिनगिरी व्यक्त करतो. आणि यानंतर आपण या उभयतांना या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा प्रदान कराव्यात. आदरणीय झालेला आहात. हा सन्मान संपन्न झाल्यानंतर महाराजांना विनंती असेल की आपण आदरणीय बापूंना या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा प्रदान कराव्यात. जन्मः जायते अस्माकं सर्वेषां परिचितः आध्यात्मिक सामाजिक विशेषतया शैक्षणिक क्षेत्रे सम्यक्तया कार्यं कृतवन्तः. बाल्यकालतः सेवानिवृत्तिपर्यन्तं सम्यक्तया कार्यक्रमस्य नियोजनं, जीवनस्य नियोजनं लेखनी माध्यमेन कार्यं निर्वहितवन्तः. सन्माननीय श्रद्धेय श्री सर्वेषां परिचितः इतस्मिन् कमलजा मातुम् आशीर्वादं प्राप्तवन्तः श्रद्धेय श्री शांताराम बाबूराव थोरात गुरुजी. अद्य महोदयानां सप्ततिः जन्मदिनः तथा च तेषां भार्या श्री सन्माननीय श्री सौभाग्यवती मंगलदायी शांताराम थोरात तेषामपि षष्टिः जन्मदिनः. औचित्यं धृत्वा अद्य पाउल खुना इति काव्यसंग्रहस्य पुस्तकस्य प्रकाशनमपि एतस्मिन् मञ्चे अस्माकं श्रद्धेय श्री खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विविधानां मान्यवराणां पुरतः एव अत्र सञ्जाता एव. कार्यक्रमस्य कृते किञ्चित् विलम्बेन माता आगतोऽस्मि. गुरुजी बहुवारं दुर्भाष्यं कृत्वा आगमनम् इति भवेत् इति चिन्तनं कृत्वा अत्र आगतोऽस्मि. सर्वेभ्यो नमो नमः. जे 1.5 मिनिटांमध्ये मी तुमच्याशी बोललो ते इंग्लिशमध्ये बोललोय असं तुम्ही गृहीत धरलं तरी काय अडचण नाही. ज्या माझ्या भारत देशाची अस्मिता आहे, ज्या वैदिक परंपरेची जी अस्मिता आहे, ज्या भाषेमध्ये 4.5 लाख गुरुकुल 1835 पर्यंत या भारत देशामध्ये डेव्हलप केली होती. इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा इंग्रजांनी पारित करून 4.5 लाख गुरुकुल या देशातून नष्ट केले, कॉन्व्हेंटच्या शाळा सुरू केल्या. ज्या गुरुकुलचा समग्र रास कुठेतरी पाहण्यासाठी मिळाला तरी देखील ते गुरुकुल, ती शिक्षण पद्धती अव्याहतपणे टिकून राहिली. ती ज्यांच्यामुळे त्या भारत देशातले खरे शिलेदार म्हणजे आमचा शिक्षक वर्ग आहे आणि त्यामध्ये अग्रगण्य असं कर्तृत्व महान घडवणारे या कळंब गावातील कमळाच्या मातेच्या कृपाशीर्वादाने आणि सन्माननीय श्री केशव बापू कबीर महाराजांच्या कृपाशीर्वादाने, चैतन्य महाराजांच्या कृपाशीर्वादाने वाढलेला वसला हा गोड परिवार, थोरात परिवार. गुरुजींनी एवढं महान कर्तृत्व आपल्या जीवनशैलीमध्ये घडवलं. 73 मध्ये त्यांनी BSc कंप्लीट केली, 74ला ते जॉबला लागले, 80ला त्यांनी BEd कंप्लीट केलं आणि बरोबर पुढे 31/5 आजच्या तारखेला 2013ला त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. आज 2025 एवढा हा गोड कार्यकाल 12 वर्षाचा मला त्यांना लाभला. आपल्या लेखनाचं किती गोड पद्धतीने नियोजन असावं, किती सुंदर पद्धतीने जीवनाचं नियोजन असावं, या सगळ्याच अनुषंगाने त्यांनी खूप छान पद्धतीने नियोजन केलं. आपली भारतीय संस्कृती
ही पुढच्या पिढीपर्यंत आली आदर्श शिक्षणामुळेच आली. स्वामी विवेकानंदांची एक व्याख्या मला शिक्षणाच्या बाबतीत आठवते. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे खरं शिक्षण आहे. आणि ते शिक्षण देण्याचं महान कार्य खरोखर ज्या पिढीने घडवलं ते गुरुजींचं आज हा कार्यक्रम मला तर कधी कधी थोडंसं भीती प्रमाणामध्ये दाखवून येते. 70 वर्ष वय, अशी माणसं पुन्हा पाहायला मिळणार नाहीत. आता इथून पुढचे शिक्षक किंवा इथून पुढचे विद्यार्थी एक जरी रागवले तर आई वडिलांना तक्रार करणारे. आमच्या आई वडील इतके भाग्यशाली आहेत की त्या मुलाला हाताला धरून गुरुजींच्या समोर, मुलाच्या समोर गुरुंना उलटून बोलणारे ज्यावेळेस आम्ही ही पिढी पाहतोय, एक समाजामधलं विदारक दृश्य पाहतोय. नाही तर काय दरारा गुरुजींचा. पूर्वीचे गुरुजी एवढे भाग्यशाली होते, त्यांनी विद्यार्थ्याचा हात टेबलवर ठेवायचा आणि काही मनसोक्त मारायची आणि ते मारत होते. त्याचाच परिणाम पुढे प्रशासकीय क्षेत्रात एवढे दिव्य आणि चांगले पिढी घडली ती गुरुजींसारख्या अशा शिस्तबद्ध कडक वक्तशीर शिक्षकामुळे. धाक ही गोष्ट अत्यंत महत्वाची बाबांनो. गुरुजी लोक धाक देत असं नाही. चाणक्याने एक श्लोक लिहून ठेवला, लाले पंचवर्षांनी. मुलाला 5 वर्षापर्यंत तुम्ही काय लालन पालन करायचे ते करा. 10 वर्षांनी ताडेल. ज्यावेळेस ते येता 1ली ते 10वी पर्यंत हा मधला काळ, त्याला आई वडील म्हणजे राक्षसच वाटले पाहिजे. राक्षसाचा अर्थ काय, तेवढी शिस्त असली पाहिजे. आणि प्राप्तीतून 16 वर्ष, ज्यावेळेस तो 16व्या वर्षाचा होईल, पुत्र मित्र वदाचार्य, त्यावेळेस त्याच्याशी मित्रासारखा राहावं असं शास्त्र प्रतिपादन करतं. मग धाक अत्यंत महत्वाचा आहे. गुरुजींनी तो त्यांच्या पूर्ण स्वतःही जीवनामध्ये तो आत्मसात केला आणि विद्यार्थ्यालाही घडवलं. अनेक त्यांच्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. खूप कार्यकर्तृत्व संपन्न विद्यार्थी त्यांनी जीवनामध्ये तयार केले. समाधान वाटतं. ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानाची अविरत साधना केली. ती ज्ञान समाजाला दिलं, येणाऱ्या पिढीला दिलं आणि त्याच्या लेखणीच्या माध्यमातून खूप गोड काव्यसंग्रह त्यांनी पाऊल खुणाच्या माध्यमातून लिहिला. भगवद्गीता सांगते, ज्ञानासारखं पवित्र आणि श्रेष्ठ विश्वात काही नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मेह विदिते. देर इज नथिंग प्युअर दॅन नॉलेज. ज्ञानासारखं श्रेष्ठ विश्वात काही नाही. त्या ज्ञानाची अविरत सेवा त्यांनी अव्याहतपणे केली. आज या गुरुजींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आळंदीवरून येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आज खरोखर मला सुखदेवजी भालेराव, सुखदेवजीच नाही मागे बस, सखारामजी भालेराव, ते म्हटले की चैतन्य महाराजांनी पाठवलंय. खरोखर कबीर घराण्याचं आपल्या गावावरती सगळीकडे फार विशेष प्रेम आहे. या गावामध्ये अरुणजी रामकर कुठे बसलेले आहेत, पाठीमागे बसलेले आहेत. त्यांनी ज्यावेळेस माझं इथे येणं झालं, मी त्यावेळेस नुकतंच ऋषिकेश हरिद्वारवरून आलेलो होतो आणि ज्यावेळेस मी कीर्तन केलं तर मी ज्या पद्धतीने बोललो, मी माझ्या मस्तीमध्ये बोललो, म्हणजे एक वेगळ्या याने बोललो, तर ती अशी झेलणारी माणसं मला इथं सापडली आणि ती नाळ नवरात्रातली ती अव्याहतपणे टिकून राहिली. दरवर्षी कमळच्या मातेच्या नवरात्र महोत्सवात कीर्तन करण्याचं मला सद्भाग्य प्राप्त होते. माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि मग त्या जबाबदारी तुमच्याकडे येते आणि देवीची सेवा करण्याचं सद्भाग्य तुम्हाला प्राप्त होत आहे. ही सगळी टीम इथं उपस्थित आहे. गुरुजींचा पूर्ण परिवार, त्यांच्या पत्नी मंगलताई, त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत श्री बाळकृष्णजी शांताराम थोरात, त्यांच्या सुनबाई गुरुजींच्या सुनबाई सुरेखाताई, मी घरी जाऊन आलेलो आहे, त्यांच्या सुकन्या सौभाग्यवती प्रज्ञाताई चव्हाण, अविनाशजी चव्हाण, जावई आज मुली इथे उपस्थित आहेत. आणि 2 मुली, डॉक्टरांना 2 मुली, अन्वी आणि मनस्वी. अन्वीचा प्रसंग मला असा आठवतो, ती लेकरू ते चॅम्पियन म्हणजे पोहण्यामध्ये ती तर महाराष्ट्र लेवलला सध्या खूप सुंदर पद्धतीने तिचं कौशल्य गाजवते. पण विशेषतः त्या लेकराची हे की तिने कुठून शिकली काय मला कल्पना नाही. तिने एक डोळा टॅग बांधले. ते म्हटले, महाराज तुमच्या मोबाईल मधला कोणता एक फोटो दाखवा. मी मलेशियाला जाऊन आलो होतो, वारकरी पोशाखातच होतो. मी तो फोटो तिच्या समोर ठेवला. ते म्हणजे तुमच्या मागे उंच मोठी बिल्डिंग आहे, पेट्रोस्ट्री टॉवर, कालंपूर शहरामधलं, आणि मी तिथं आणि धोत्रावरती उभा आहे असं तिने क्लिअर सांगितलं. डोळे बंद आहे, फक्त मोबाईलच्या फोटोवरती. अजून एक फोटो दाखवला माझ्या गुरुकुलचा, एक योगा करणारा, चक्रासन करायला उलटे पाहिजे, तो फोटो दाखवा. तुम्ही तो मुलगा वरती पाय करून खाली डोकं ठेवून असं आसन करतोय, डोळे बंद आहे, मोबाईल वरती फक्त बोट ठेवले तरी ती सांगू शकते. मग मी तिला म्हटलं कीर्तनात, ते कीर्तन झाल्याच्या नंतर तिला समोर उभा केला आणि उभा करून ज्यावेळेस ज्ञानेश्वरी खोलली, डोळे बंद आहेत, ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय उघडला गेला आणि तिने ज्या ओवीवरती बोट ठेवलं ती ओवी तिने स्पष्ट वाचली. आजही ती ओवी मला आठवते. डोळे बंद आहेत, ज्ञानेश्वरी ती ओवी वाचते. आता या आधीमध्ये आल्याच्या नंतर श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांनी तिची ज्ञानेश्वरी पाहिली, आश्चर्यचकित झाले ते सुद्धा, की डोळे बंद करून केवळ स्पर्शातून ती ज्ञानेश्वरी वाचते.
ज्यावेळेस मी ती ओवी वाचली, ती ओवी फार गोड होती. तर प्रज्ञात आल्या असतं त्याला होतं, त्यांना सांगतो की ती ओवी अशी गोड होती. निघिल्या पूर्वील्या मोहरा ये जी पश्चिमेच्या घरा निश्चयपणे धरून धरा चालणे एकीचे. ही ओवी, ह्या ओवीचा अर्थ असा आहे, मी जास्त वेळ घेत नाही, एकच मिनिट मला थांबायचंय. एखादा योगी जर घराच्या पूर्व दिशेने चालत चालत निघाला तो घराच्या पश्चिमेने तो घराकडे येतो. कारण मध्ये समुद्र आहे, समुद्र पाण्यातून चालण्याची ताकद योग्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये एक खगोलशास्त्रातला फार मोठा सिद्धांत पण दडलेला आहे ओवीमध्ये. निघाल्या पूर्वील्या मोहरा याची पश्चिमेच्या घरा, म्हणजे पूर्वेकडून निघालं तर पश्चिमेकडून घरापाशी येतो, म्हणजे पृथ्वी गोल आहे याचा संदर्भ हा 6व्या अध्यायामध्ये फार व्यापकतेने ज्ञानोबरांनी लिहून ठेवलेला आहे. आणि अन्वीनी ज्यावेळेस ती ओवी वाचली तर मी आता त्याला ह्या निमित्ताने असा आशीर्वाद देतो की ती पण निघाली पूर्वील्या मोहरा आणि याची पश्चिमेच्या घरा, म्हणजे जगातला सगळे देश तिचे पादाक्रांत हो अशीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि असं म्हणतात की आजोबांचे सगळे गुण नातवामध्ये येतात, तसंच तेच टॅलेंट अन्वीमध्ये पाहायला मिळतंय, मनस्वीमध्ये पाहायला मिळतंय. आता प्रज्ञाताईला काय मला कल्पना नाही, जेवढी नाव माझ्या समोर आली सगळी टीम तुमच्या समोर येत आहे. आणि बालकृष्ण सरांनी आई वडिलांचा सगळा वसा वारसा सांभाळा, समाजाचं मोठं नेतृत्व संदीपजी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तुम्ही म्हणजे लोहार समाजातून येऊन शिक्षणाचं आणि एवढं पाऊल पुन्हा गेलं. ब्राह्मण परिवारात जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा या गोष्टी शक्य होत नाही. आज एवढं तुम्ही तयार करणं म्हणजे लोहार समाजाचा, मी जातीवाचक बोलत नाही, गोष्ट पहिली लक्षात घ्या. शनी ग्रहाची कृपा या समाजावरती, लोखंडाच्या अनुषंगाने कार्य पाहणं म्हणजे एवढं मोठं दिग्गजांनी काम पाहणं, आज एवढं दिव्यतेने हे सगळं करणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. गुरुजींच्या पाऊल खुणा जगविख्यात व्हाव्यात. डिप्रेशनच्या मनामध्ये विषयासारख्या जेवढं मेडिसिन महत्वाचं आहे तेवढं मेडिटेशन पण महत्वाचं आहे. त्या मेडिटेशनची ज्या वेळेस गरज पडेल आणि ज्यावेळेस एखादा साधक या पाऊल खुणामध्ये रमेल त्यावेळेस त्यांनाच त्या काव्याची स्फूर्ती व्हावी. जे न देखे रवी ती देखे कवी. हे गुरुजी कवी आहेत हे अजून मला माहीत झालंय. ते म्हटले मी पाऊल खुणालेलं, मला वाटलंच नाही ते पाऊल खुणा एवढं गोड असेल. मी आता ती मला पिढी पाठवतो म्हटले, पण ज्यावेळेस मी प्रत्यक्ष पाहिलं हे सगळं मला खूप समाधान झालं वाटलं. या जर ओव्या कीर्तनात सुद्धा म्हणजे जे काव्य आहे याला गोड चाली लावून कीर्तनात सुद्धा गाता येऊ शकतात. तुम्ही आनंदीवर लिहिलंय, तुम्ही तीर्थावर लिहिलंय, कशासाठी काय ते वाचण्यात आलं, कशासाठी तेचवर पोटासाठी काय शब्द टाकले तुम्ही ते गोड गोड कशासाठी, फक्त काव्यावरती ना कशासाठी. आणि म्हणून गुरुजी तुम्हाला उदंड आरोग्य लाभो, आईंना उदंड आरोग्य लाभो. आई आणि वडील हे फार मोठे असतात. या निमित्ताने तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण, आईची आठवण येतच असणार आहे. हे असे सोहळे त्यावेळेस नव्हते. खूप हालाकीचं जीवन होतं, खूप कष्टाचं जीवन होतं. मारुतीजी आणि पांडुली त्यांचे भाऊ ज्यावेळेस त्यांनी जबाबदारी सांभाळली सोपं नव्हतं या सगळ्या गोष्टी. आज सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती, पण आपला लेकाचा सोहळा पाहण्याकरता ज्यावेळेस आई वडील असतात ती गोष्ट मोठी असते. पण बालकृष्ण सरचं ते भाग्य आहे की त्यांनी आपल्या वडिलांचा, वडील म्हणजे गुरुचे, त्यांच्या गुरूंचा, आई म्हणजे त्यांची गुरुचे, एवढा मोठा सोहळा केला. एकदा बाळकृष्ण डॉक्टरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया, आमच्या सुरेखाताईंसाठी जोरदार टाळ्या वाजूया. खूप चांगल्या घरामधून त्या थोरात परिवारामध्ये आलेल्या आहेत. आणि आमची अन्वी दिदी जगविख्यात हो अशीच मौलींच्या चरणी प्रार्थना करतो. अनुबाळा तू एवढी टॅलेंट आहेस. आता तिने ते डोळ्याला चष्मा हे बांधायला आणलं नाही, ते तुम्हाला ते हेच पाऊल पुन्हाच वाचून दाखवले असतात तिने, की म्हणजे मी ते आणलं नाही. आणि डोळे बंद असताना बोट ठेवून अक्षर ओळखणं म्हणजे याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्थापित प्रज्ञा आणि याला स्थित प्रज्ञा असं बोललं जातं. खरोखर समाधान वाटतं. तुम्ही सगळेजण कळंब गावातील, हे कळंब गाव आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक सगळ्याच अनुषंगाने खूप गोड गाव आहे. आध्यात्मिक वसावासा लाभलेलं हे गाव आहे. आणि इथं 3 कानडे सर आहेत माझ्या मागे, 3 कानडे खूप गोड बोलतात. कानडे हे नावच फार वेगळे हे आडनाव फार विशेष कर्तृत्व संपन्न आहे आणि गुरुजींच्या रूपाने थोडा. आणि म्हणून ही झालेली पुष्पांजली थांबवतो. आज किती बोलावं गुरुजींच्या अनुषंगाने, त्यावेळेस त्यांचं सगळं प्रेम, त्यांचं कौशल्य. एक व्याख्या करू का गुरुजींच्या बाबतीत? गुरुजी कशा आहेत म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी तेवढं गोड लिखाण करतायत. आणि गुरुजी कवी होण्याकरता वय 70 लागत नाही, त्याला वय फार कमी लागतं. म्हणजे 16 वर्ष धोक्याचं मानलेलं आहे आणि 61 वर्षाला 61 साजरे केले जाते, ते वय गोड मानलेलं आहे. मी आता थोडीशी पलटी करतो, 6ला 61ला उलट करतो फक्त. गुरुजी जरी 61 ओलांडून गेलेत पण लिखाणाकडे पाहिलं
की ते 6ला उलट केल्यासारखेच वाटतात ते. एवढं मन अजून तरुण आहे त्यांचं सगळं लिहिण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी. 16-61 आणि म्हणून जीवनातला धोका एक 16वा. तिथून जर सांभाळा तुम्ही 61 पर्यंत, तर तुमची 61 म्हणजे तिथून तुमचं जीवन तुमचं गोडच असतं. गुरुजींना अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जीवे शरद शतम, श्रुणियाम शरद शतम, प्रविभाम शरद शतम. या ऋग्वेदातल्या प्रार्थनेप्रमाणे जे गुरुजी उदंड आरोग्य लाभो तसे तुमचे 70 म्हणजे आम्हाला तुमचा अमृत महोत्सव संपन्न करण्याचं भाग्य लाभावं. नंतर पुढे सहस्र चंद्रदर्शन सोहळा संपन्न करण्याचं भाग्य लाभो 81ला. आणि नंतर सगळ्यात शेवटी शताब्दी महोत्सव आमचा गुरुजींचा संपन्न व्हावा, एवढीच अभिलाषा कमळच्या मातेच्या चरणारविंदीत समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि तुम्ही सगळेजण ना पारिवारिक, सामाजिक आणि ग्रामस्थ उपस्थित आहेत, सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. औक्षण होईल, केक कापल्या जाईल, नंतर प्रसादान होईल आणि सगळ्यांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही असं गुरुजींच्या वतीने, परिवाराच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना विदित करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण. सगळेच मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचा नाव उल्लेख मध्ये असतं, परिचय नसतं. रामकृष्ण. आपण या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं 4 चांद लावले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अतिशय मोजक्या शब्दामध्ये आणि कुणीही आपण पाहिलं तर पेनड्रॉप सायलेन्स सभागृहामध्ये त्या ठिकाणी होतं. आणि खऱ्या अर्थानं आध्यात्मिक माणसांच्या आपल्या आयुष्याला जेवढे शुभेच्छा लाभतात त्या अर्थानं त्यावेळी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य देखील त्या ठिकाणी सार्थकी होत असतं. आणि म्हणून आपल्याला देखील उपस्थितांच्या वतीनं, त्याचप्रमाणे थोरात परिवाराच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक करुणा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतर सुरेखाताई थोरात गुरुजींच्या सनबाई यांना विनंती करतो की पुढील कार्यक्रमाचे सूत्र आपण या ठिकाणी हातामध्ये घ्यावीत. एकत्र आणले, प्रेमाने नालोय, माझ्या मनात दाटून आलेल्या भावनांना शब्दात मांडण्याचा मी प्रयत्न करते. सर्वप्रथम मी माझ्या सासू सासऱ्यांचे म्हणजेच माझ्या दुसऱ्या आई वडिलांचे मनापासून आभार मानते. माझं या घरात जेव्हा पाऊल पडलं तेव्हाच मला त्यांच्या नजरेत प्रेम, विश्वास आणि आपुलकी दिसली. सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून त्यांनी मला स्वीकारलं, त्यासाठी मी कायम त्यांची ऋणी आहे. या घरात मला संस्कारही मिळाले, आधारही मिळाला आणि एक नवी ओळख घडवून आणण्याचं बळही मिळालं. माझ्या पतीला जे माझ्या आयुष्याचे जोडीदार आहेत त्यांना मी धन्यवाद देते. मला अत्यंत अभिमानाचं वाटतं त्यांचा साथ देणं, समजून घेणं आणि माझ्या निर्णयाचा मान राखणं. या सगळ्यांमुळेच माझं घर हे स्वप्न साकार झालं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे, नातेवाईकांचे मी मनापासून आभार मानते. आज मी खूप आनंदी आहे कारण इथे सून म्हणून नव्हे तर एक कुटुंबाचा भाग म्हणून मी उभी आहे. या प्रेमाचं, आधाराचं, संधीचं मी मनापासून आभार मानते. आजचा हा कार्यक्रम प्रेम, आशीर्वाद आणि आनंदाने भरलेला झाला. आता या सुंदर उत्सवाची सांगता आपल्या आजच्या उत्सव मूर्तीचं औक्षण करूया. संपन्न होते. औक्षण झाल्यानंतर केक कापला जाईल आणि सर्वांच्या वतीनं गुरुजींना 17व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि हॅलो. तुम्हाला लाभावे दीर्घायुष, तुम्हाला लाभावे दीर्घायुष. आहो गुरुजी हॅपी बर्थडे टू यू. आहो मॅडम जी हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या दिवसाला आम्ही येऊ दरवर्षाला. वाढदिवसाच्या दिवसाला आम्ही येऊ दरवर्षाला. आम्ही येऊनी कौतुक तुमचे करू. आम्ही येऊनी कौतुक तुमचे करू. आहो गुरुजी हॅपी बर्थडे टू यू. आहो मॅडम जी हॅपी बर्थडे टू यू. तनाने मनाने मोठे व्हा, मनाने धनाने मोठे व्हा. तनाने मनाने मोठे व्हा, मनाने धनाने मोठे व्हा. आम्ही येऊनी
तुमचे करू, आम्ही येऊनी कौतुक तुमचे करू. आहो गुरुजी हॅपी बर्थडे टू यू, आहो मॅडम जी हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद मॅडम. मॅडमसाठी एक जोरदार टाळ्या वाहून जाऊ द्या. छान असं गीत वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सविता जंगम मॅडम ज्या कवयित्री आहेत त्यांनी आपल्यासमोर सादर केलं. यानंतर औक्षण झाल्यानंतर केक कापून वाढदिवसाचा साजरा केला जाईल आणि त्यानंतर पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता होईल. त्यानंतर गेली 4 वाजल्यापासून आपण हा कार्यक्रमामध्ये सहभागी. यानंतर पसायदान होईल आणि पण कार्यक्रम सर्वांना विनंती आहे की स्नेह भोजन केल्याशिवाय कोणी कुठे जाऊ नये. केक कापल्यानंतर त्यानंतर कार्यक्रमाची सांगता पसायदानानं या ठिकाणी होईल. सगळ्यांना विनंती आहे आपण पादातनं या ठिकाणी काढायचे आहे. महाराजांना विनंती आहे आपण आत्मके देवे येने वाग्यज्ञ दोषावे, दोषो निमजल्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मश्री पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आली. अनवर्त भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेच्या रंजन. मार्तंड जे तापहीन ते सर्वायी सदा सचन स्वैर्य होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिनी लोकी. भजितो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके. दृष्टादृष्ट विजयी होवावेची. एक मने श्री विश्वेश्वरावो आओईल बसावो. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. या ठिकाणी केलेले आहे. तत्पूर्वी ज्या मान्यवरांना या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्यांनी माझ्या डाव्या बाजूकडून या ठिकाणी यायचे आणि उजव्या बाजूकडून या ठिकाणी आपण स्टेजच्या खाली उतरायचे. ज्या मान्यवरांना जेवणाची व्यवस्था याही हॉलमध्ये आहे आणि पलीकडच्याही हॉलमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यायची. सर्व गुरुजींचे माजी विद्यार्थी वळती असतील वडगाव काशिंबे असतील सर्वच ठिकाणावरून गुरुजींचे माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मम्मी
स्माइल द्या जरा. सर्वांना माझा नमस्कार. मला मान तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी शिक्षण दिलं. हनुमान मंदिर, काळभैरवनाथ मंदिर अशा मंदिरांमध्ये माझी 1ली ते 4थीची शाळा झाली. स्कॉलरशिपचा प्रचंड अभ्यास गुरुजींनी माझ्याकडून करून घेतला आणि त्याच्या अनेक अशा आठवणी आहेत. एक किस्सा मात्र मी आवर्जून सांगेन, वेळेचं बंधन आता मला नाहीये. एक किस्सा मी आवर्जून सांगेन. मी आता 2री मध्ये होते. प्रजासत्ताक दिन आला होता. त्या काळी प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन हा फक्त शाळेचा किंवा शाळेचा कार्यक्रम नव्हता. हा कार्यक्रम पूर्ण गावाचा असायचा. गुरुजींनी मला प्रजासत्ताक दिनासाठी भाषण करायला सांगितले. माझे पाठांतर बघून त्यांनी मला संधी दिली. मी पण भाषण छान पाठ केले. प्रजासत्ताक दिन उजाडला, झेंडावंदन झाले, मान्यवरांची भाषणे झाली, विद्यार्थ्यांची भाषणे सुरू झाली आणि एकाचा माझा टर्न आला. मी माईकच्या समोर येऊन उभी राहिले आणि समोर एवढा मोठा गावकऱ्यांचा जनसमुदाय पाहून माझ्या हातपाय थोडे लटपटायला लागले. टाचा वर करून करून आणि मान वळून मी गुरुजी कुठे दिसतात असं पाहिलं. आता सारखेच गुरुजी बाजूलाच होते. त्यांनी मला त्यांच्या नजरेतून धीर दिला, आश्वासन दिलं आणि माझी पाठांतरित भाषणाची जी गाडी सुसाट धावली ती शेवटी टाळ्या वाजल्यावरच भानावर मी आले आणि पुन्हा एकदा मी मान वळून गुरुजी कुठे दिसतात बघू लागले. गुरुजी बाजूलाच होते आणि आता त्यांच्या नजरेत मला खूप कौतुक दिसत होतं, आनंद दिसत होता. आनंद अशी होते ते पाहून मलाही खूप रडू आलं. गावकऱ्यांनी बक्षिसे दिली. 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये अशी एकूण 30 रुपये झाले. पण त्यावेळच्या मिळालेल्या 30 रुपयांचं मोल हे आताच्या 30,000पेक्षाही अधिक आहे. कारण गुरुजी ओळखलं नव्हतं मी स्वतःला, तेव्हा ओळखलं तुम्ही मला आणि संकटांना सामोरं जायचं धाडस दिलं तुम्ही मला. गुरुजी आपले ऋण न फिटणारे, आपले ऋण न मिटणारे, आपल्या ऋणातून कसे उतरावे व्हावे, आपल्या ऋणांचे ओझे आयुष्यभर व्हावे. धन्यवाद.